प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं श्री क्षेत्र गुप्त विठोबा देवस्थान लाखो भाविक आज आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। या देवस्थानाचे पदाधिकारी आहेत, आपण त्याच्याकडून माहिती जाणून घेऊ की आज कशा प्रकारची यात्रा चालू आहे आणि काय नेमकं आज कशा प्रकारचे नियोजन होतं आणि काय कशी यात्रा सुरू आहे। आज सकाळी 5:30 वाजता मान्यवरांच्या हस्ते महापूजा झाली, त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं केलं आणि सकाळी बरोबर 6:30ला खिचडी महाप्रसाद चालू केला। 4 टन खिचडी वाटप आपण या ठिकाणी आज केलेलं आहे। आमच्या अंदाजाने यावर्षी साधारणतः 2 लाखाच्या आसपास भाविक दर्शनासाठी येतील। आज दिवसभरामध्ये काय काय कार्यक्रम होते आणि कसं नियोजन झालं? सकाळी मान्यवरांच्या शुभ हस्ते महापूजा, त्यानंतर एक 4 ते 5 टन खिचडीचं महाप्रसादाचं आयोजन, त्याचबरोबर प्रशासकीय क्षेत्रातले अनेक अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दिंड्यांचं मुळात पांडुरंग हे वारकरी संप्रदायाचं एक आराध्य दैवत आहे, उपास्य दैवत आहे आणि त्या अनुषंगाने या पंचक्रोशीमध्ये किंवा उत्तर पुणे जिल्ह्यातून खूप लांबून जवळजवळ 25 ते 30 दिंड्यांचं आगमन या ठिकाणी होत असतं। लाखोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी भाविक उपस्थित आहेत आणि त्यांची सेवा आणि त्यांना सेवा पुरवण्याचं कार्य आमचे ग्रामस्थ असतील, मुंबईकर मंडळी, पुणेकर मंडळी, त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या आणि या बांगरवाडी गावातील असणारी सर्व विविध मंडळं, त्या मंडळांचे सर्व कार्यकर्ते अगदी तन मन धनाने या ठिकाणी हे परिश्रम घेत असतात। लाखो भाविक येतात, 1.5 ते 2 लाख भाविक येत आहेत, कसं नियोजन केलं जातं नेमकं? यावर्षी आपण सिक्युरिटी म्हणून नेवासा येथून पोलीस मित्र बोलवले होते, कारण दर्शन बारीसाठी ना स्थानिकांना लोक ऐकत नाहीत, म्हणजे याचे मित्र त्याचे मित्र आम्हाला दर्शन द्या, यांना द्या, त्याच्यामुळं आम्ही बाहेरून सिक्युरिटी बोलवली। त्याच्यामुळं मुख्य दर्शनासाठी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला मदत केली। आता ज्यांना डायरेक्ट दर्शन आहे, आपल्याकडे 2 मंदिर आहे, मुख्य गुप्त विठोबा मंदिर आहे खाली गुहेमध्ये आणि दुसरं मंदिर त्याच्यावरती आहे। ज्यांना लाईनमध्ये शक्य होत नाही ती लोक समोरून येऊन दर्शन घेतात। त्याचबरोबर आमच्या बांगरवाडी गावातील जे तरुण सहकारी यांनी दर्शन रांग असो, मुख्य म्हणजे ट्रॅफिकसाठी खूप असं सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पुणे ब्लड ग्रुपच्या वतीनं आणि देवस्थानच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। तसेच केळीचा महाप्रसाद म्हणजे केळी वाटप पण भाविकांनी या ठिकाणी दिलेले आहे। त्याचबरोबर आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख असा बंदोबस्त। त्याचबरोबर या ठिकाणी सर्व आमचे जे मंडळाचे सभासद आहेत, सदस्य आहेत, हे सर्वजण येऊन आपल्या पद्धतीने सेवा करतात। तुमच्या माध्यमातून मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून मीडियाला खूप धन्यवाद देतो की एक सोशल मीडिया चालू झाल्यापासून आपण खूप चांगल्या प्रकारे आमचं हे जुन्नर तालुक्यातील शिवभूमीचं प्रति पंढरपूर गुप्त विठोबा देवस्थान हे आपण संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशभरात पोहोचवले। त्या निमित्तानं मी पुन्हा तुम्हाला धन्यवाद देतो। आरोग्य अधिकाऱ्याच्या वतीनं या ठिकाणी भाविकांना प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या, त्याबद्दल त्यांचंही मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मी आभार मानतो, हार्दिक अभिनंदन करतो। लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि अचूक नियोजन या ठिकाणी देवस्थानतर्फे करण्यात येतं। रामदास सांगळे, शिवनेरी एक्सप्रेस, बांगरवाडी।